आम्हाला क्वेश्चन लिहून घ्या. क्वेश्चन लिहून घ्या. ठीक आहे. आणि पट्टी पेन्सिल काही वापरू नका, आपल्याला सॉमला एवढा वेळ नसतो. कळलं. मी जशी डायग्राम काढतो कच्ची तशीच डायग्राम काढायची. ते ड्रॉइंगला, प्रोडक्शन ड्रॉइंगला तुम्हाला जेवढं ॲक्युरेट काढायचं तेवढं ॲक्युरेट काढा. सॉमला एवढं वेळच नाही आपल्याला, म्हणजे डायग्राम सुंदर काढायला. सुंदर काढायची पहिले 2-3 क्वेश्चन, 2-3 पानं, पेटी पेन्सिल सगळं वापरायचं. नंतर लायकीवरती यायचं आणि आपलं चालू करायचं. ठीक आहे. कारण तेवढा वेळ नाही, वेळ महत्त्वाचा आहे. 3 तासामध्ये पेपर झाला पाहिजे. बघा क्वेश्चन नीट वाचा आता. अ बार ऑफ क्रॉस सेक्शन 20 mm × 20 mm. तुम्हाला क्रॉस सेक्शन किती दिले? 20 mm × 20 mm क्रॉस सेक्शन दिले. बरोबर. म्हणजे तुमचा बार कसा आहे, सर्क्युलर आहे का रेक्टँग्युलर आहे? रेक्टँग्युलर शेप आहे ना. 20 mm × 20 mm दिले. म्हणजे बघा काय दिले, लक्ष द्या. हे तुमचं 20 mm आहे आणि हे पण तुमचं 20 mm आहे. असा तुमचा बार आहे. मी काढते कसं बघा. पहिल्यांदा ही लाईन मारली, असा रेक्टँगल स्क्वेअर काढला थोडक्यात. हे 20 आणि हे 20 म्हटलं हे स्क्वेअर झालं ना. हां. आणि तुमची लेंथ तुम्हाला किती दिलेली आहे? 3 मीटर खाली दिलेली आहे. बघा लेंथ तुम्हाला दिली 3 मीटर. अशी तुमची लेंथ 3 मीटर आहे. आणि हे तुमचं 20 mm आणि हे 20 mm आहे. असा तुमचा रेक्टँग्युलर बार आहे. बार म्हणजे रॉड थोडक्यात. बारचा अर्थ काय असतो? रॉड. असा एक रॉड आहे तुम्हाला दिलेला, त्याचं सेक्शन दिलं इथं. हे क्रॉस सेक्शन म्हणजे याचा अर्थ असतो हे, याला आपण काय बोलतो? क्रॉस सेक्शन. ठीक आहे. 20 mm आणि हे पण तुम्हाला किती दिलं आहे?
20 mm. लेंथ तुम्हाला दिलेली आहे 3 मीटर, मीटरमध्ये दिली आहे बरं. ही लेंथ 3 मीटर दिली आहे. इज ॲक्सिली पुल्ड. पुल्ड म्हणजे काय रे? ओढली आहे, दोन्हीकडनं ओढली, बाहेर ओढली. बाहेर ओढली कोणत्या फोर्सनी? पी फोर्स. नाव दिले का? नंबर दिला, किती व्हॅल्यू दिली का? त्याची व्हॅल्यूज काढायची आपल्याला. पी नावाची फोर्स आहे, त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. इफ आता दोन्हीकडनं वाढल्यावरती काय होणार रे? लेंथ वाढणार. त्याच्या आधी लेंथ कधी वाढती? त्याच्यामध्ये स्ट्रेस तयार झाल्यावर ना, तणाव तयार होणार ना. समजा एखाद्या गोष्टीला जर आपण ओढलं तर स्ट्रेस, टेन्शनमुळे काय होणार? स्ट्रेस तयार होणार. मग तिथं स्ट्रेस किती तयार झाली ते त्यांनी दिलेलं आहे बघा. इफ मॅक्झिमम शिअर स्ट्रेस इन द बार इज 50 MPa. MPa म्हणजे काय? मेगा पास्कल. ठीक आहे. स्ट्रेस तुम्हाला शब्द दिसतोय का? स्ट्रेस तुम्हाला दिलेली आहे. किती स्ट्रेस दिलेली आहे? 50 मेगा पास्कल. MPa म्हणजे काय? मेगा पास्कल. मेगा पास्कल जर आलं ना, त्याला काहीच चेंज करायचं नाही. मेगा पास्कल म्हणजेच आपलं स्ट्रेसचा फॉर्म्युला काय असतो? न्यूटन पर mm² असतो. हे आणि हे सेमच असतं, कळतंय? मेगा पास्कल आणि न्यूटन भागिले mm² हे जे असतं हे एकच असतं, कळतंय का? हे आता असं येतं ना, पर डिवाइड. तुमचं मीडियम कोणतं आहे? मीडियम शाळेतलं मराठी मीडियम का इंग्लिश मीडियम? मराठी. तुमचं? इंग्लिश मराठी. हां बघा, नाही समजलं मला लगेच विचारा. 50 मेगा पास्कल तुम्हाला दिलेलं, या MPaला काय म्हणतात? मेगा पास्कल. 50 मेगा पास्कलचाच अर्थ काय असतो? 50 न्यूटन पर म्हणजेच भागिले mm². कळलं? हे असं आलं की याच्या जागी हे लिहायचं. हे दोन्ही एकच असतं. समजलं एवढं? पुढं तुम्हाला हे बी, याला आपण काय बोललो रे मगाशी आता शिकलो थोड्या वेळापूर्वी? हे काय असतं आपलं? विड्थ. बी असतं. हे काय असतं आपलं? हाईट, थिकनेस. हाईट किंवा थिकनेस दोन्हीपैकी. आणि हे 3 मीटर काय असतं? असं आडवं लेंथ असते, लांबी. ठीक आहे. मग लेंथ आपल्याला किती दिली? 3 मीटर दिलेली. मीटरमध्ये आपण घेतो का? नाही. मीटरचं MM करायचं. कसं करायचं? 3 × 10⁻³ रेज टू 3 बोलताना कसं बोलायचं? 10⁻³ 3 × 10⁻³ mm. 3 मीटर म्हणजे किती MM असतं? ॲक्च्युअलमध्ये 3000 mm असतं. किती MM असतं? 3000 mm. 3000 mm. आणि हे जे लिहिलेलं आहे मी, हे एकच आहे. कॅल्क्युलेटरवर जर तुम्ही केलं, असं टाकलं 3 × 10⁻³ असं टाकलं तर त्याचं उत्तरच काय येतं? 3000 येतं. 3000 आणि हे लिहिलेलं एकच आहे. समजतंय? पद्धत आहे लिहायची. मीटरचं MM कसं करायचं? गुणिले 10⁻³ मल्टिप्लाय बाय 10⁻³. कळतंय? पुढं डिटरमाइंड आता हे काय दिलं आपल्याला? सगळं गिवन दिलेलं आहे. हे गिवन आहे ना क्वेश्चनमध्ये. फाइंड काय करायचं आपल्याला? कशाचं उत्तर काढायचं बाबा? पीचं. ही फोर्स दिलेली का आपल्याला? नाही ना. डिटरमाइन पी. डिटरमाइन म्हणजे काय? फाइंड करा, शोधा. इफ इलॉंगेशन ऑफ 1.2 mm इज ऑब्झर्वड. इलॉंगेशन म्हणजे आपण काय बोललेलो? इलॉंगेशन भरपूर नावं दिली मी लाईनींनी. इलॉंगेशन म्हणजेच काय असतं? डेल्टा एल, चेंज इन लेंथ. इलॉंगेशन म्हणजेच काय असतं? चेंज इन लेंथ. चेंज इन लेंथ. आता दोन्हीकडनं वाढल्यावरती त्याची लेंथ चेंज होणार, वाढणार लेंथ. तर कितीने वाढली? 1.2 mm त्याची लेंथ वाढली. ठीक आहे. ओव्हर अ गेज लेंथ ऑफ 3 मीटर. लेंथ किती दिले? 3 मीटर दिलेलं आहे. समजतंय? हां, लेंथ 3 मीटर, विड्थ 20 mm, हाईट 20 mm. स्ट्रेस ओढल्यानंतर, पुल फोर्स लावल्यानंतर स्ट्रेस किती तयार होतीये? 50 मेगापास्कल. 50 मेगापास्कललाच काय बोलतो आपण? 50 न्यूटन पर mm². मेगापास्कल अँड न्यूटन पर mm² काय असतं? सेम. लेंथ दिले, सगळं दिले. फाइंड काय करायचं? पी. आणि अजून एक काय फाइंड करायला सांगितले? डिटरमाइन यंग मॉड्युलस. डिटरमाइन यंग मॉड्युलस मीन्स ई फाइंड करायचं. ठीक आहे. आता सांगा मला काय कसं करणार, कोणते कोणते फॉर्म्युले? आता आपण फॉर्म्युले लिहिले मगाशी. ठीक आहे. पहिला फॉर्म्युला, पहिल्यांदा गिवन काय दिले आपल्याला? स्ट्रेस दिली का नाही? गिवन स्ट्रेस दिली. मला स्ट्रेस दिली, जे गिवन दिले त्याचाच फॉर्म्युला वापरा. मग पहिल्यांदा स्ट्रेसचा फॉर्म्युला काय बाबा? फोर्स अपॉन एरिया. स्ट्रेस आपल्याकडे आहे का? आहे.
एरिया काढता येईल का आपलं? काढता येईल ना एरिया. एरियाचा फॉर्म्युला कसा असतो रेक्टँगल सेक्शनचा? आत्ता बघा लिहून दिलता, लांबी गुणिले रुंदी बी इंटू डी. याच्यावरनं एरिया फाइंड करता येईल. काय उरलं? पी. एखाद्या इक्वेशनमध्ये एक इक्वेशन असेल तर त्याच्यामध्ये 3 अननोन आहेत, 3 व्हॅल्यू आहेत. त्यातल्या 2 जर असतील माहिती तर त्यातली एक कोणती पण काढू शकतो आपण, बरोबर ना? मग आपल्याला पी नाही माहिती, क्वेश्चन मार्क आहे, हे दोन्ही माहिती आहे ना, याच्यावरनं हे फाइंड करता येईल. समजतंय? मग हा फॉर्म्युला वापरतो मी फर्स्ट टाइम. पी स्ट्रेस इज इक्वल टू पी अपॉन ए. स्ट्रेस किती आहे? 50. पी आपल्याला फाइंड करायचं आहे, तसंच ठेवतो. एरिया आपल्याला आधी काढावं लागेल. मग याच्या अगोदर मी काय काढतो? इथून चालू करतो. आन्सर, सोल्युशन, एरिया. एरिया कोणता असतो रे? हा असतो. क्रॉस सेक्शनल एरिया कोणता असतो? हा. ते बोलले ना क्रॉस सेक्शनल. क्रॉस सेक्शनचा अर्थ काय असतो? हे असतं क्रॉस सेक्शन. जिथं तुमची फोर्स पडली ना, ही पी नावाची फोर्स कुठं पडली आहे? इथं पडली ना. इथं पडली का? नाही. जिथं तुमची फोर्स पडती त्याला बोलतात क्रॉस सेक्शन. याचं नाव काय असतं? क्रॉस सेक्शन. मग क्रॉस सेक्शन या रेक्टँगलचा किंवा या स्क्वेअरचा एरिया कसा काढणार? बी इंटू डी किंवा बी इंटू एच. 20 इंटू 20 एरिया काय येणार? 20 इंटू 20. 20 इंटू 20चं उत्तर काढा. 400 आलं. 400 mm स्क्वेअर. समजतंय? तिथं टाकून देतो एरियाच्या जागी 400 टाकतो. आता कशाचं उत्तर काढायचं आपल्याला? पीचं. आता तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. तुम्हाला मी डायरेक्ट सांगतो, कॅल्क्युलेटर काढा. कॅल्क्युलेटर आणले, काढा कॅल्क्युलेटर. तुम्ही इथं बसा, याच्या शेजारी बसा. हां, कॅल्क्युलेटरमध्ये 50 टाका पहिल्यांदा. काय टाकायचं? 50. हां, त्याच्यानंतर शिफ्ट आणि कॅल सी असं नावाचं बटन असेल. कॅल सी लेफ्ट साईडला वरती 2 नंबरचं. हां, काय आलं? इक्वल टू आलं. हां, बघू दे बघू दे. सगळं क्लिअर केलं. ऑन बटन दाबलं. हां, 50 दाबतो. ठीक आहे. आता हे शिफ्ट नावाचं बटन दाबतो. लेफ्ट साईडचं सगळ्यात लेफ्टचं शिफ्ट दाबून एक असं दाबायची ताकद लावायची गरज नाही. एकदा प्रेमाने दाबलं तरी तिथं वरती यस येतं. कळलं? हां, ताकद लावायची गरज नाही. आणि इथं कॅल सी नावाचं बटन आहे. कॅल सी असं. हां, ते बटन दाबा. सॉरी शिफ्ट नाही दाबायचं. काय दाबायचं? अल्फा दाबायचं. अल्फा दाबा आणि कॅल सी बटन दाबा. अल्फा त्याच्या शेजारीच आहे, शिफ्टच्या शेजारीच अल्फा आहे. आलं? हां, आता याच्यामध्ये मी तुम्हाला काय बोललेलो अगोदर, याच्यामध्ये कॅल्क्युलेटरमध्ये जेवढे पण तुमचे पिंक कलरचे, गुलाबी कलरचे नावं आहेत, गुलाबी कलरचे जेवढे पण नावं आहेत तेवढे नावं येण्यासाठी तुम्हाला काय दाबायचं? अल्फा. आणि जेवढे पण पिवळ्या कलरचे नावं आहेत ते येण्यासाठी तुम्हाला काय दाबायला लागतं? आधी शिफ्ट. आपल्याला काय पाहिजे? बरोबरचं चिन्ह पाहिजे. बरोबरचं चिन्ह दिसतं का त्या कॅल्सीच्या बटनावरती? मागच्या साईडला आतमध्ये लिहिलेलं आहे, दिसतंय ना? हां, मग ते बरोबरचं चिन्ह येण्यासाठी आपण काय दाबणार? अल्फा बटन दाबणार. काय दाबलं? अल्फा. मग अल्फा दाबलं, शिफ्ट नाही सॉरी, काय दाबलं? अल्फा आणि कॅल्सी बटन, हे दोन्ही बटन दाबले आपण. असं इक्वल टू आलं. हां, आता असं बटन आहे तुमच्या कॅल्क्युलेटरला, त्याचंच खाली कॅल्सीचंच खाली आहे, ते दाबा. दाबलं? हां, आता वरती पी आहे. पी आपल्याला माहिती आहे का उत्तर? नाही. त्याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे ना. ज्याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे त्याला त्याच्या जागी पीच्या जागी काय टाकायचं? एक्स. आता एक्स कसं आहे बघा, एक्स शोधा. कुठे आहे एक्स? हे बघा इथं डिलीटच्या वरती बटन आहे एक्सचं. असं ब्रॅकेट आहे, असं ब्रॅकेट आहे, असं ब्रॅकेटचं बटन आहे बघा, दिसलं? त्याच्यावरती एक्स लिहिलं आहे बघा बारीक. तर कोणत्या कलरचं आहे? गुलाबी कलरचं आहे, पिंक कलरचं आहे. मग अल्फा दाबा आणि हे बटन दाबा. अल्फा दाबा आणि हे बटन दाबा. एक्स आला का? हां, आता खाली या. खाली वरती लेफ्टला खाली येण्यासाठी हे 4 बटणं दिलेले आहेत. खाली आलो. आता काय दाबायचे? 400 400 दाबलं. आता तुम्ही जर इक्वल टू बटन दाबलं तर चालत नाही. आपल्याला कॅल्सीला सांगायचं ना सॉल्व करायला. कॅल्सी बाबा आपण काय लिहिलं? पूर्ण इक्वेशनच लिहिलं असं जास्त, बरोबर का नाही? आपण असं केलं का? मनाने काही केलं का? नाही. आपल्याला हे डायरेक्ट असंच्या असं कॅल्सीवरती टाकलं मी. कॅल्सीलाच सांगायचंय तुझा गोंधळ घाल
आम्हाला काही समजत नाही बाबा, इकडचं दोघांचा भागाकार आहे, हा भागाकार इकडे गेल्यावरती गुणाकार होतो, की आम्हाला एवढं डोकं चालत नाही. तर आपण काय केलं, असं जास्त कॅल्सीवरती टाकलं. आता कॅल्सीला सॉल्व करायला सांगायचं आहे, तर सॉल्व कलरचं बटन तेच आहे. हे कॅल्सीच्या वरती हे जे कॅल्सी नावाचं बटन आहे त्याच्यावरती इथं सॉल्व नाव लिहिलेलं आहे आणि इकडं काय लिहिलेलं आहे, इक्वल टू लिहिलेलं आहे. आता आपल्याला कॅल्सीला सॉल्व करायला सांगायचं, बरोबर. मग सॉल्व करण्यासाठी काय दाबायचं, शिफ्ट दाबायचं ना, शिफ्ट दाबायचं आणि कॅल्सी नावाचं बटन दाबायचं परत. आता कॅल्सी काय विचारतं, सॉल्व फॉर एक्स, सॉल्व करू का असं विचारतं. सॉल्व करू का मराठीमध्ये काय म्हणतं ते, सॉल्व करू का. तर कर म्हणायचं, कर म्हणजेच काय, इकडं हे शून्य उत्तर जे आहे ते उत्तर बघायचं नाही. हे शून्य म्हणजे काय, अगोदरचं उत्तर जे असतं ते कॅल्क्युलेटरमध्ये सेव्ह होतं, ते उत्तर बघायचं नाही. इकडं बघायचंच नाही, इथं शून्य काय काय नंबर असेल ते बघायचंच नाही. काय बघायचं, फक्त वरती क्वेश्चन. कॅल्सी काय विचारते, सॉल्व करू का बाबा, एक्स साठी सॉल्व करू का, तर कर. करचा अर्थ काय, इक्वल टू. आता इक्वल टू दाबा. 20,000 उत्तर आलं. हां, आता 20,000 पी इज इक्वल टू काय आलं उत्तर आपलं, 20,000. डायरेक्ट उत्तर काढलं. हे तुम्ही असं पण काढू शकता, बरोबर. किंवा और दुसरं ऑप्शन काय, साधं आपण याच्या अगोदर शाळेमध्ये जसं शिकलो तसं कसं करायचं, बरोबरच्या खाली बरोबर, यांच्या दोघांचा काय आहे, भागाकार आहे, डिव्हिजन आहे. पी इथंच ठेवलं, हे 400 इथं डिवाइड आहे, लेफ्ट साईडला गेलं तर ते काय होणार, मल्टिप्लाय. 50 × 400 किती उत्तर आलं, 20,000. दोन्हीपैकी कोणतं पण करा, कळतंय. दोन ऑप्शन तुमच्याकडे आहेत. हे सोपं आत्ता आहे कारण हे चिल्लर आहे, कळलं. हे ज्यावेळेस इथून चालू होऊन इथं संपेल ना त्यावेळेस हे भारी वाटेल, कळलं. हे आता काहीच नाही, हे समच नाही आहे, पेपरला येणार पण नाही. हे चालू झालं आपलं फर्स्ट सम, 1 नंबर दिसतंय, हे येणार पण नाही. हे आपलं तुमचं काय वॉर्मअप चालू आहे असं समजा, कळलं. आता 20,000 आलेले, आपण 20,000 लिहित नाही कारण आपण आलोय डायरेक्ट सेकंड इयरला. 20,000. आता हे कट करा, AC बटन दाबा, ऑन बटन दाबा नका, AC बटन दाबा, AC. आणि AC बटन दाबल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, अगोदरचं कॅल्सीमध्ये जे आन्सर सेव्ह आहे ते बघायचं आहे. काय दाबणार, आन्सर. इथं आन्सर बटन आहे बघा, बरोबरच्या साईडला आन्सर बटन दाबा आणि इक्वल टू बटन दाबा. आलं 20,000 आलं. आता आपण सेकंड इयर इंजिनिअरिंगला आहे ना, डायरेक्ट आपण 1 वर्ष पास झालोय, असं थोडंसं इंजिनियर झालोय म्हणून ENG नावाचं बटन आहे बघा, 8च्या वरती ENG नावाचं बटन दाबायचं. आता कॅल्सीने काय उत्तर सांगितलं, 20 × 10⁻³ 20,000 आणि 20 × 10⁻³ एकच झालं, कळतंय. 20 × 10⁻³ आणि 20,000 एकच आहे, कळतंय का. तुम्हाला परत चेक करायचं आहे, परत इक्वल टू बटन दाबा, परत 20,000च येतं, कळतंय, समजतंय. हे 20 × 10⁻³ अर्थ काय, 20च्या पुढं किती शून्य आहेत, 3 शून्य आहेत बघा, आहेत का. 20 आहे आणि 20च्या पुढे किती शून्य आहेत, 3. 1 2 3. म्हणून हे आणि हे एकच असतं. फर्स्ट इयरला आपण जर घेतलं असतं तर मी तुम्हाला इथपर्यंत सांगितलं असतं. आपण आलो आता सेकंड इयरला म्हणून आपण एक स्टेप पुढं, आपण हे लिहित नसतो, आपण काय लिहित असतो, हे लिहित असतो, कळालं. हां, मग पी आलं, पीचं उत्तर तुम्हाला भेटलं. पी म्हणजे काय असतं बाबा, फोर्सचं युनिट काय असतं, N/mm², फोर्सचं. मग स्ट्रेसचं काय असतं, N. फोर्सचं युनिट काय असतं, न्यूटन. फोर्स काय असतं, कशामध्ये मोजतो आपण, न्यूटनमध्ये. समजलं का, इथपर्यंत काय आलं, एक आपण उत्तर काढलं. आता काय काढायचं आपल्याला, ईचा फॉर्म्युला काय आहे, स्ट्रेस आपण स्ट्रेंथ. स्ट्रेस तर दिलेली त्यांनी ऑलरेडी आहे ना, स्ट्रेस आपल्याकडे. आपल्याला काय काढायचं आता, स्ट्रेंथ. मग स्ट्रेंथचा फॉर्म्युला, कोणती स्ट्रेंथ, याला कोणती स्ट्रेंथ म्हणतो आपण, लिनियर स्ट्रेंथ. साधं सिंपल, ई म्हणजे काय असतं, लिनियर स्ट्रेंथ. ई त्याचा फॉर्म्युला काय आहे, ΔL/L. आता ΔL आहे का आपल्याकडं, बघा बरं क्वेश्चनमध्ये ΔL दिलंय का त्यांनी. इलॉंगेशन काय दिलेलं आहे, इलॉंगेशन म्हणजेच काय, ΔL दिलंय ना. चेंज इन लेंथ दिले ना त्यांनी. इलॉंगेशनचा अर्थ काय, इलॉंगेट झालं, ते वाढलं. कितीने वाढलं, 1.2 mm ने वाढलं. 1.2 mm ने वाढलं बाबा, भागिले डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ किती होती, 3 मीटर.
3 मीटरला मीटरमध्ये नाही घेत आपण, कशात घेतो, mm मध्ये. 3 × 10⁻³ आता कॅल्सीवरती परत असं जास्त टाका. आता तुम्हाला ते शिफ्टवाली मेथडची गरज आहे का, ते सॉल्व्हर एक्सची मेथडची गरज आहे का, नाही. का बरं, कारण याच्यामध्ये हे दोनच उत्तर आहे. इथं कसं होतं, इकडे एक व्हॅल्यू होती, इकडे एक व्हॅल्यू होती आणि हे माहिती नव्हती. असं जर असेल तर तुम्ही ती एक्सची मेथड वापरा. याच्यासाठी गरज आहे का, नाही. याच्यात तुम्ही काय करणार, कॅल्सी घेणार, असं बटन दाबणार पहिल्यांदा, बरोबर. वरती काय लिहिणार 1.2 आणि खाली काय लिहिणार 3 × 10⁻³ रेज टू करण्यासाठी तुमच्याकडे बटन आहे बघा, असं रेज टू वालं बटन आहे, एक्स रेज टू असं बटन आहे, ते बटन दाबा. ठीक आहे. कसं आहे, हे दाबलं पहिल्यांदा बटन, त्याच्यानंतर काय लिहिलं 1.2 खाली आलो आणि 3 × 10 खाली पण असतं बघा इथं. ठीक आहे. तुम्हाला नाही जमत तर तुम्ही काय करा 3 × 10 लिहा आणि रेज टू इथं बघा रेज टूचं बटन आहे, एक्स रेज टू असं बटन आहे. ठीक आहे. आणि काय दाबा 3 दाबा. आता काय आलं उत्तर 1/2500 असं उत्तर आलं. कॅल्सी आहे ना का मोबाईलवरती आहे, नाही कॅल्सी पहिल्यांदा घेऊन या. आपण सेकंड इयरला आहे, विदाउट कॅल्क्युलेटर तुम्ही क्लासला काही येऊन पाहिजेच नाही. सॉम सब्जेक्ट शिकतो आपण, कॅल्क्युलेटर कंपल्सरी आहे सगळ्यांना. हे बघा मी काय दाबलं, सगळ्यात पहिल्यांदा असं बटन दाबलं, हां, त्याच्यावरती इथं काय राहिलं 1.2. नंतर हे 4 बटनांपैकी खाली आलो, खालचं बटन दाबलं, असे 4 बटनांपैकी हे बटन दाबलं, खाली आलो, खाली आलो काय लिहिलं 3 लिहिलं, गुणिले लिहिलं, 10 लिहिलं आणि असं एक बटन आहे, ते बटन दाबा. तुम्ही इथं येता वरती आणि वरती काय लिहा 3 लिहिलं आणि = बटन दाबा. काय आन्सर आलं 1/2500 असं आन्सर आलं. ते उत्तर लिहायचं नाही. कशामध्ये लिहायचं आपल्याला, पॉईंटमध्ये, अपूर्णांकात लिहायचं नाही आहे. हे मराठीमध्ये आपण काय म्हणतो अपूर्णांकामध्ये, इंग्लिशमध्ये काय म्हणतो फ्रॅक्शनमध्ये. लक्ष द्या, फ्रॅक्शनमध्ये उत्तर लिहायचं नाही आपल्याला, कशामध्ये लिहायचं आहे पॉईंटमध्ये. अपूर्णांकामध्ये उत्तर लिहायचं नाही, हे अपूर्णांक झालं. आपल्याला कशात लिहायचं आहे पॉईंटमध्ये. तर काय दाबायचं, SD नावाचं बटन आहे, असं असं बटन आहे बघा, डिलीटच्या वरतीच आहे, ते बटन दाबा. एकदाच दाबा प्रेमाने, जास्त वेळ दाबू नका, नाही तर काहीतरी वेगळं व्हायचं. 4 × 10⁻⁻4 आलं, ते तुमचं उत्तर आहे. 4 × 10⁻⁻4 समजलं ईचं उत्तर. हां, आता ईचं युनिट काय असतं रे बाबा, नो युनिट, काही नाही, ते इथपर्यंत झालं. आता आपल्याला काय काढायचे, इलॅस्टिसिटी. इलॅस्टिसिटी फॉर्म्युला काय, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. स्ट्रेसचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे आपल्याला, स्ट्रेस ऑलरेडी किती दिले 50 50 आणि स्ट्रेन आपण आत्ता काढली वरती, कळते ना. स्ट्रेनचाच अर्थ काय, लिनियर स्ट्रेन. काय उत्तर आलेलं आहे 4 × 10⁻⁻4. परत असंच हे बटन दाबायचं, इथं लिहिणार 50, खाली येणार, हे 4 बटनांपैकी खाली येणार, खाली आल्यानंतर 4 लिहिणार, × लिहिणार, 10 लिहिणार. परत कोणतं बटन दाबणार, हे वालं, पुढं काय लिहिणार मायनस लिहिणार आणि 4 लिहिणार. पहिल्यांदा हे बटन दाबलं 50, ठीक आहे, खाली आलो 4 लिहिलं, × लिहिलं, 10 लिहिलं आणि हे बटन दाबलं x⁻², हे जे बटन आहे असं, ते बटन दाबलं. पुढं काय लिहिलं मायनस आणि 4 लिहिलं आणि = दाबलं. 1 2 5 000 असं उत्तर आलं. ते उत्तर लिहिणार का आपण, नाही. 1000च्या वरती उत्तर आलं तर आपण ते लिहित नाही. आपण कसं लिहितो ENG मध्ये. मग ENG नावाचं बटन दाबायचं, ENG 8च्या वरचं ENG नावाचं बटन दाबायचं, 125 × 10⁻³ ते उत्तर तुमचं. ईचं उत्तर काय आलं 125 × 10⁻³. इलॅस्टिसिटीचं युनिट काय असतं, न्यूटन / mm², न्यूटन भागिले mm². समजलं. आता मला सांगा, तुमचे फॉर्म्युले पाठ नसतील तर येईल का हे सगळा खेळ कशावरती आहे, फॉर्म्युल्यावरती आहे.
तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की स्ट्रेस त्यांनी दिले ना, मग स्ट्रेसचा फॉर्म्युला वापरायचा. आपल्याला काय काढायचे, पी काढायचे. पी काढण्यासाठी स्ट्रेसचा वापर करू शकतो ना आपण. स्ट्रेस जर दिलेला असेल, एरिया काढता येतो, याच्यावरून आपण पी काढलं. समजतंय? हां. आणि इलॅस्टिसिटीचा फॉर्म्युला काय, स्ट्रेस भागिले स्ट्रेन. स्ट्रेस आपल्याला दिलेली ऑलरेडी, म्हणजे आपल्याला हे काढण्यासाठी अगोदर काय काढावं लागणार, स्ट्रेन काढावं लागणार. मग स्ट्रेनचा फॉर्म्युला वापरला. स्ट्रेनचा फॉर्म्युला डेल्टा एल आपण एल. डेल्टा एल हाय का बघितलं क्वेश्चनमध्ये, तर दिलेलं ते आपण डेल्टा एल दिलतं. डेल्टा एल त्याचं का नाव त्यांनी वेगळं दिलतं. काय नाव दिलतं, इलॉंगेशन. इलॉंगेशन शब्द वापरला. इलॉंगेशन तर इलॉंगेशन, आम्हाला काय फरक पडतोय. 1.2 डिवायडेड बाय लेंथ काय 3 × 10⁻³ मीटरचं काय केलं आपण, MM मध्ये केलं. कळलं? मीटरमध्ये आपण घेत नाही, MM मध्ये कसं करायचं, गुणिले 10⁻³ मल्टिप्लाइड बाय 10⁻³ केलं. हे उत्तर आलं. मग स्ट्रेस पण आहे, स्ट्रेन पण आहे. स्ट्रेस 50 होती, स्ट्रेनचं वरती उत्तर काढलं, यांच्या दोघांचा भागाकार केला, डिव्हिजन केली, तुमचं हे उत्तर आलं. कॅल्क्युलेटरवरती हे उत्तर येतं का पहिल्यांदा, नाही, मोठंवालं उत्तर येतं. मग आपण कोणतं नावाचं बटन दाबतो, ENG नावाचं बटन दाबतो. असं ENG नावाचं बटन आहे, ते दाबतो. ठीक आहे. बघा, एका क्वेश्चनमध्ये आपण एवढं प्रकारचं कॅल्क्युलेटर शिकलोय. समजतंय? मग कॅल्क्युलेटर कंपल्सरी आहे. कॅल्क्युलेटर पहिल्यांदा घेऊन या. कळते? घेऊन या. आणि ही जी मेथड आहे ना आपली, ही तुमच्या कॉलेजमध्ये पूर्ण वर्गाला कोणाला नसेल माहिती, की हे डायरेक्ट काढतो ना आपण, हे कॅल्क्युलेटरवरती कोणाला येतच नाही. हे आपलं ब्रह्मास्त्र आहे. डायरेक्ट डोकं न लावता डायरेक्ट उडी मारतो ना आपण इकडं. हे इकडचं गुणाकार भागाकार बाबा ते आपल्याला झेपत नाही. हे छोटंसं आहे, तेच 3-4 स्टेप असल्या मोठ्या तर ते गणतं, म्हणून आपण ही स्टेप करतो. इथपर्यंत लिहायचं. कॅल्क्युलेटर भाऊ तुझं तू कर, डायरेक्ट उत्तर सांग आम्हाला. 20,000 कट करायचं, AC नावाचं बटन दाबायचं, आन्सर इक्वल टू परत ENG दाबलं, हे आलं. कळलं? समजलं? कॅल्क्युलेटर नसेल समजलं तर जाऊ दे, ते हळूहळू येईल, लगेच येणार नाही एका झटक्यामध्ये. क्वेश्चन कळालं का, उत्तर कळालं का, ठीक आहे. कॅल्क्युलेटर येईल, हळूहळू येईल. ठीक आहे. पहिलं समय आत्ता शिक आपलं. बघा आता क्वेश्चन नीट वाचा परत. बार 500 mm लॉंग, लेंथ किती दिली, 500 mm अँड 22 mm इन डायमीटर. मागाच्या सममध्ये काय दिलं आपल्याला, क्रॉस सेक्शन दिलं, म्हणजे कसा जॉब होता आपला, रेक्टँग्युलरवाला होता. आता काय दिलंय, डायमीटर दिलंय. डायमीटर कोणाचं असतं, सर्क्युलर जॉबचं. म्हणजे तुमचा आता जॉब कसा आहे, असा सर्क्युलर आहे, गोलाकार आहे. ठीक आहे. त्याची तुम्हाला फोर्स पण दिलेली आहे, P 105 kN, बरोबर, 105 kN. पूल आहे, पूल म्हणजे काय, दोन्ही साईडनी बाहेरचं ओढणारं, 105 kN. त्याची लेंथ तुम्हाला दिलेली आहे 500 mm. ठीक आहे. डायमीटर तुम्हाला इथून ते इथपर्यंत काय असतं, डायमीटर हे तुम्हाला किती दिलेलं आहे, 22 mm. सगळं तुम्हाला दिलं आहे. गिवन लिहूया आपण काय काय दिलं ते सगळं. P दिलं तुम्हाला 105 kN. kN घेतो का रे आपण, नाही. कशात घेतो, हां, कसं करायचं, kN न्यूटन 10⁻³ न्यूटनमध्ये झालं. लेंथ आपली किती आहे, 500 mm. काही चेंज करायची गरज आहे का, सेम आहे ना. हां. डायमीटर 22 mm. तुम्हाला समजतंय का. हां. पुढं बोला काय ते 1.2 mm काय दिलं रे, इलॉंगेट झालं. फोर्स लावल्यामुळे काय झालं, त्याची लेंथ वाढली. इलॉंगेट म्हणजेच काय, वाढली. कितीने लेंथ वाढली, 1.2 mm नी त्याची लेंथ वाढली. आता लेंथ वाढलेलाच आपण काय बोलतो इंग्लिशमध्ये, डेल्टा एल. डेल्टा एल म्हणजेच काय, चेंज इन लेंथ. इलॉंगेटेड बोललेत, मग इलॉंगेशन झालं ते. समजतंय. हां. आणि काय फाइंड करायला सांगितलं आपल्याला आता, स्ट्रेस म्हणजे सिग्मा, स्ट्रेन म्हणजे E, आणि इलॅस्टिसिटी म्हणजेच कॅपिटल E, मोठा E. आत्ता जे काढलं तेच सगळे फॉर्म्युले आहेत, काही वेगळं आहे का, नाही. मग चला चालू करा. सगळ्यात पहिल्यांदा काय काढायचं, एरिया. आता एरियाचा फॉर्म्युला मगाचा वेगळा होता, B. मगाशी काय वापरला, B × D, लांबी गुणिले रुंदी वापरला. आता कोणतं वापरणार, सर्क्युलर सेक्शनसाठी × D², π/4 × D², π/4. डायमीटर किती दिलं आहे,
22. हे बघा, सगळ्यात पहिल्यांदा असं लिहिल्यानंतर सगळं चेक करायचं, सगळे न्यूटनमध्ये आहे का आणि सगळं MM-मध्ये आहे का. ते जर असेल तरच पुढचं सॉल्व करायचं. त्याच्यानंतर काय फाइंड करायचं ते लिहायचं, स्ट्रेस, स्ट्रेन, इलॅस्टिसिटी, आणि मग फॉर्म्युले आठवायचे. आता स्ट्रेसचा फॉर्म्युला काय आहे, फोर्स अपॉन एरिया, म्हणजे एरिया काढावं लागेल आपल्याला, म्हणून आपण पहिल्यांदा काय करतोय, एरिया काढतोय. कळतंय? काढा, कॅल्सीवरती टाका हे आणि सांगा मला एरियाचं उत्तर. सगळ्यात पहिल्यांदा कोणतं बटन दाबणार, हे वालं, नंतर व्हॅल्यू टाकायची. आता पाय कसा टाकायचा, शिफ्ट आणि पायचंच बटन आहे बघा. आन्सरचे नाव आहे तेच बटन आहे, शिफ्ट आणि आन्सर नावाचं बटन हेच आहे ना आन्सरचं. शिफ्ट आणि आन्सर नाही, × 10⁻³ आहे. कोणतं बटन आहे, असं × 10 असं लिहिलेलं बटन आहे आन्सरच्या शेजारी. शिफ्ट दाबायला लागतं आधी, ते येण्यासाठी आधी काय दाबायला लागतं, शिफ्ट. शिफ्ट कुठे आहे, वरच्या साईडला, लेफ्ट साईडला, वरती. हां, आलं का पाय. हां, खाली 4 लिहा, × 10, 22चा वर्ग लिहा. किती आलं उत्तर, 1.6. हां, पुढं × 10⁻². हां, तुम्ही ENG नावाचं बटन दाबलं, बरोबर ना. आन्सर आल्यानंतर तुम्ही काय दाबलं, ENG दाबलं. मी काय बोललेलो, ENG कधी दाबायचं, जर तुमचं आन्सर 1000च्या वरती गेलं तर. 1000च्या वरती गेलेलंच नाही आन्सर, तुमचं आन्सर 200-300 काहीतरी आलेलं असेल. आता तुम्हाला परत ओरिजिनल आन्सर पाहिजे असेल तर तुम्ही काय दाबणार, असं बटन आहे बघा, कॉमा 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 असं बटन आहे, ते दाबा 2 वेळेस, एकदा आणि 2दा, परत तुमचं ओरिजिनल आन्सर येईल. अगं तू कसं लिहिलंयस हे कुठं आहे, पाय भागिले 4, पुढं आहे ना ते × 22चं स्क्वेअर, तू कुठं टाकले, पाय भागिले 4 × 22, त्याच्यासमोरच लिहिलेस. हे कुठं आहे, तू असं लिहिलेस, हे असं आहे, आणि तू कसं लिहिलेस, पाय अपॉन 4 × 22चं स्क्वेअर. हे आणि हे वेगवेगळं आहे ना, हे कुठं आहे, समोर आहे, मग समोरच पाहिजे असं. कॅल्क्युलेटरला काही डोकं नाही, कॅल्क्युलेटर काय करते, तू जसं टाकते तसं करशील, याचं उत्तर वेगळंच येणार. आपल्याला हे पाहिजे, हे नाही, हे चुकीचं आहे. पुढं घ्यायचं, त्याला पुढचं बटन दाबायचं. हे जे दिलेत ना 4 बटणं, हे नीट शिका. पुढं मागं जरासं घरी गेल्यावरती कॅल्क्युलेटर खेळा जरासं, मोबाईल खेळण्यापेक्षा हे खेळा, कळलं. हां, आधी सगळ्यात पहिल्यांदा काय दाबलं, हे बटन दाबलं. हां, आता पाय कुठे बघा, इथं दिसतंय पाय, × 10च्या इथं वरती बारीक लिहिले पाय. पाय कोणत्या कलरचे, पिवळ्या कलरचे. मग शिफ्ट दाबलं, मग ते बटन दाबलं, पाय आला, खाली आलो, काय लिहिलं, 4. पुढं जायचं, आता पुढचं बटन दाबायचं, हे पुढचं बटन दाबलं, परत काय लिहिलं, × आणि × काय, 22चं स्क्वेअर, 22 लिहिलं. आता स्क्वेअर येण्यासाठी काय दाबायचं, हे AX असं बटन आहे ना, X स्क्वेअर, त्याच्यावरती दाबा ते बटन, तिथं वरती लिहा 2 आणि बरोबरचं बटन दाबा, 121 पाय असं उत्तर आलंय. ते बटन दाबायचं नाही, 121 पाय लिहित नाही आपण काय लिहितो, SD दाबायचं. आता काय दाबणार, SD असं बटन आहे, पॉईंटमध्ये पाहिजे ना उत्तर आपल्याला, मग ते दाबा. काय आलं उत्तर, 380.13 आलं. $380.13 mm². एरियाचं उत्तर काढलं. ठीक आहे, पुढं आता काय काढायचं आपल्याला सांगा, चला. स्ट्रेसचा फॉर्म्युला P/A. P किती दिलं आहे, 105 × 10⁻³ भागिले एरिया आत्ता काढला आपण 380.12. काढायचं उत्तर कॅल्सीवरती 138. ठीक आहे, टाका कॅल्सीवरती, टाका ते आणि सांगा उत्तर मला. न्यूटन भागिले mm². हां, × पुढं काय नाही, बघू ते दाखव.
ठीक आहे, नॉर्मल आलं 276.22 असं आले का? आले, ठीक आहे. स्ट्रेस काढला. आता काय काढायचं आपल्याला? स्ट्रेन. स्ट्रेनचा फॉर्म्युला काय? डेल्टा एल आपण येईल. डेल्टा एल किती दिलं तर आपल्याला 1.2 आणि लेंथ 500. काढा उत्तर. इंटू 10⁻³ ते लिहायचं असतं बरं का. हां, फक्त 2.4 नाही व्हायचं, तिथं बारीकमध्ये लिहिलेलं असतं इंटू 10⁻³ ते पण लिहायचं. आता इलॅस्टिसिटीचा फॉर्म्युला काय? स्ट्रेस भागिले स्ट्रेन. स्ट्रेस पण काढले 276.22 आणि स्ट्रेन पण काढले 2.4 इंटू 10⁻³ टाका कॅल्सीवरती आणि ईचं उत्तर सांगा मला. मोठं आलं मग काय दाबणार? ENG. 100च्या वरती गेलं तर ENG दाबणार. 115.09 इंटू 10⁻³ न्यूटन भागिले mm². 100च्या वरती जर उत्तर गेलं तर तुमच्या कॅल्सीमध्ये ENG नावाचं बटन आहे, ते बटन दाबायचं. जर तुमचं उत्तर अपूर्णांकामध्ये आलं, फ्रॅक्शनमध्ये आलं, डिवाइडमध्ये, तर काय दाबायचं? SD. ठीक आहे, असं. हे दोन वेगवेगळे बटन आहेत. हे कधी वापरणार? ज्या वेळेस असं अपूर्णांकामध्ये आलं, पॉईंटमध्ये येण्यासाठी आपण काय दाबणार? SD. आणि हे कधी दाबणार? जर उत्तर 1000च्या वरती गेलं, सॉरी हे 100 नाही, 1000च्या वरती. 1000च्या वरती जर उत्तर गेलं आपलं तर काय दाबणार आपण? ENG दाबल्यावरती उत्तर असं येतं. आता ॲक्च्युअली त्याचं उत्तर काय ते परत बघायचं असेल तर काय दाबणार? हे बटन. समजा आपल्याला ओरिजिनल उत्तर पाहिजे, काय बघायचं ते बघायचं, हे 2 वेळेस दाबा. कॉमावाला काय उत्तर होतं ॲक्च्युअलमध्ये? ते मोठं उत्तर होतं, दाखव. हां, ते नाही, तू 2-3 वेळेस दाबलं ते बोले. एकदा दाबलं तरी येते का? नाही. त्याचं ॲक्च्युअल उत्तर काय आहे? 1 दशक शतक, 1000 दशहजार लक्ष, 1,15,091 असं उत्तर आहे त्याचं. आता तेवढं आपण लिहित नाही, आपण काय लिहितो असं 115.09 इंटू 10⁻³ म्हणजेच ते 1,15,000. समजतंय? घेऊन द्या. आता आम्हाला क्वेश्चनचा अर्थ सांगा, बोला. अ स्टील रॉड 800 mm लॉंग अँड 60 mm इंटू 20 mm इन क्रॉस सेक्शन. मग कसं काढायचं रॉड? रेक्टँग्युलर काढायचा का सर्क्युलर काढायचा? आयताकार काढायचा का गोलाकार काढायचा? आयताकार. रेक्टँग्युलर. इथं काय दिलंय? क्रॉस सेक्शन दिलंय ना, 60 इंटू 20. डायमीटर शब्द दिसतोय का? नाही. मग सर्क्युलर नाही. कसं दिलंय? 60 इंटू 20. आता 60 पहिल्यांदा कसं घ्यायचं? हे जे आडवं आहे ना, विड्थ, हे किती घ्यायचं? 60. आणि थिकनेस किती घ्यायची? 20. हे जास्त दिसलं पाहिजे, 60 mm आणि हे 20 mm. असा तुमचा रेक्टँग्युलर शेप आहे. ठीक आहे. आणि लेंथ किती दिली तुम्हाला? 800. हे जास्त आहे, लेंथ खूप जास्त आहे. आता 800 आपण ॲक्च्युअल नाही दाखवत, फक्त दाखवतो बाबा जास्त थोडीशी. ठीक आहे. असा तुमचा जॉब आहे. आता हे याला आपण काय बोलतो? विड्थ. क्रॉस सेक्शन कसं दाखवायचं समजलं का? 60 इंटू 20 असेल तर पहिल्यांदा 60 कसं दाखवायचं? विड्थ B दाखवायचं. आणि हे थिकनेस काय दाखवायचं? 20. ही लेंथ किती दिली? 800 mm. हां. त्याच्यानंतर ॲक्सियल पुश शब्द आहे. आता शब्द वेगळा आला ना, पुश आहे. पुल आहे का? नाही. पुल कसं होतं रे? बाहेर ओढलेलं होतं. आता पुशचा अर्थ काय? दोन्ही फोर्सेस कशात? आतमध्ये आहेत. तुम्ही आतमध्ये कॉम्प्रेस करतायत, दोन्ही पुश करतायत. समजतंय? हां. मग किती फोर्स आहे? 89 किलो न्यूटन इकडनं पण आणि इकडनं पण 89 किलो न्यूटन. गिवन लिहितो आता मी. गिवन काय काय दिलं बाबा? B दिलं तुम्हाला 60 mm. थिकनेस किंवा हाईट आपल्याला दिली 20 mm.
लेंथ आपल्याला दिली 800 mm, फोर्स P दिला तुम्हाला 89 किलोन्यूटन, किलोन्यूटनला न्यूटन करायचं इंटू 10⁻³ न्यूटन. हां, आता बोला पुढं. विनायक पुढचं सांग काय. तुला खूप घाई आली लिहायची, सांग मला काय फाईंड करायचं. पुढचं क्वेश्चन सांग वाचून मला. स्ट्रेस म्हणजे काय, काय काढू इथं स्ट्रेसचं सिम्बॉल. सिम्बॉल नाव 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 कट नको तिकडं बघू न बघतं सांग. स्ट्रेस म्हणजे इथं काय काढायचं, असं असं सिग्मा. हां, स्ट्रेन म्हणजे छोटा ई का मोठा, छोटा ई. आणि रिडक्शन इन लेंथ ऑफ द बार किंवा रॉड, त्याचा अर्थ काय रे बाबा इंग्लिशमध्ये लय, कमी झालेली लेंथ. आता कमीच होणार ना, दोन्हीकडनं दाबल्यावर काय होणार आहे, कमी होणार आहे. रिडक्शनचा अर्थ काय, कमी झालेली लेंथ. लेंथच काढायची, कमी झालेली असू दे किंवा वाढलेली असू दे, ती कोणती लेंथ असणार आहे, चेंज इन लेंथ असणार आहे, बदललेली लांबी असणार आहे. म्हणजेच काय काढायचे, डेल्टा एल. इलेस्टिसिटी काढायची गरज नाही, त्यांनी दिलेलं आहे तुम्हाला. इफ मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी इज गिवन दिलेलं आहे तुम्हाला 2.1 × 10⁻⁵ न्यूटन पर mm². हे न्यूटन पर mm² म्हणजेच काय असतं, मेगापास्कल. लक्षात ठेवा, मेगापास्कल आणि न्यूटन पर mm² काय असतं, एकच असतं. कळतंय, हे समजलं का क्वेश्चन. आता मला सांगा, एवढं बघून आपल्याला वाटतं हे कसं काय इंग्लिश येईल, काय इंग्लिश आहे का याच्यामध्ये, येतं ना आपल्याला. पण किती पण आपण अडाणी असू दे, येते ना. आता हे टेक्निकल शब्द आहेत. टेक्निकल आपण एवढा अडाणी नाही आहे की आपल्याला टेक्निकल शब्द येत नाही. कंपनीमध्ये आपण हे सगळे शब्द ऐकलेले आहेत कुठं ना कुठं तरी, कळलं. आणि याच्यात वेगळं काय येणार नाही, असंच येणार नाही. आता काढायची स्ट्रेस, सगळ्यात पहिल्यांदा कुठून चालू करतो आपण, एरियापासनं. एरिया रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन आहे, कोणता फॉर्म्युला वापरणार, B × H. B × H 60 20 साई दुने 12 120 1200 mm². असं आलं. आता 1200 mm²लाच तुम्ही कसं लिहू शकता, ENG जर दाबलं तर 1000च्या वरती आलं ना. 1.2 × 10⁻³ हे आणि हे एकच झालं, कळलं. तुम्हाला असं आवडत असेल असं लिहा, असं आवडत असेल असं लिहा. एरिया, पहिला एरिया काढला. आता पुढं स्ट्रेस फॉर्म्युला काय, P/A. P किती दिले बाबा, 89 किलोन्यूटनमध्ये दिलं तर त्याला न्यूटन केलं. एरिया 1.2 × 10⁻³ टाका कॅल्सीवरती, सांगा मला स्ट्रेसचं उत्तर. वन 6 × 10⁻³ असे आले का, चेक करा. आधी आन्सर काढायचं, त्याचा आन्सर मोठा असेल मग तुम्ही काय दाबणार, ENG बटन दाबणार. आलं, मोठं उत्तर आलं असेल काहीतरी 74,000 काहीतरी उत्तर आलं असेल, मग ENG नावाचं बटन दाबायचं. आलंय का, दाखव दाखव ना. 10⁻00 मग नाही, तुमचं ॲक्च्युअल उत्तर सांगा. हे बटन दाबा परत. आता ॲक्च्युअल उत्तर येण्यासाठी असं बटन दाबा 2 वेळेस. 74.16 उत्तर आलेलं. 1000च्या वरती आलंय का, मग ENG दाबायची गरजच नाही. 1000च्या वरती आलं तर ENG दाबायचं. तुमचं उत्तरच किती आलंय, 74 आलंय. कळतंय, 74.16. अजून एक नंबर सांग फक्त, 6. ठीक आहे, 3 नंबर बाद झाले. पॉईंट नंतर 3 नंबर लिहायचे, ॲक्युरेट येतं. ठीक आहे, समजलं. ENG नावाचं बटन कधी दाबणार आपण, हे वालं 1000च्या वरती जर गेलं तर. हे 74 आलं, काही गरजच नाही. स्ट्रेस काढले. आता इलेस्टिसिटी काढायचं, सॉरी स्ट्रेन काढायचं. स्ट्रेनचा फॉर्म्युला काय रे, पण डेल्टा एलच दिलं नाही ना. डेल्टा एल तर काढायला सांगितले नंतर बघा. मग आपण हे काढायचं आपल्याला. याच्यासाठी हे दोन्ही माहिती पाहिजे, पण आपल्याला हे पण नाही माहिती आणि हे पण नाही माहिती. हे काढता येईल का, मग नाही काढता येणार. म्हणजे आपल्याला हे नंतर काढणार, अगोदर काय काढणार,
डेल्टा एल. मग डेल्टा एलचं सेपरेट फॉर्म्युला आहे का बघा बरं. आहे ना डेल्टा एलचं सेपरेट फॉर्म्युला. डेल्टा एल इज इक्वल टू काय, PL/A. त्याचा सेपरेट फॉर्म्युला आहे त्याचा. कळलं. आता हे काढण्यासाठी हे सगळं माहिती पाहिजे. आहे का बघा बरं. पी आहे का, लेंथ पण आहे, एरिया आपण काढला आत्ता, आणि इलेस्टिसिटी दिलेली त्यांनी. इलेस्टिसिटी एक आहे दिली ना. मग टाका व्हॅल्यू. पी 89 × 10⁻³ लेंथ 800 एरिया आपण फाइंड केला आत्ता 1.2 × 10⁻³ 1.2 × 10⁻³ अँड इलेस्टिसिटी त्यांनी गिवन दिलेली, गिवन होती 2.1 × 10⁻⁵. सांगा आन्सर डेल्टा एलचं. आता हे कॅल्सीमध्ये टाकता आलं पाहिजे नीट. आपण कोणते कोणते बटन दाबतोय आता. इथं X⁻² असं बटन शिकतोय त्याच्यामध्ये पहिल्यांदा, त्याच्यानंतर असं वालं बटन दाबतोय. हे सगळे बटन वापरा. .2825